जिसने भी कल भी आज भी राह पर चले तो राहबर बने वहीं। थामा जिसने भी कल भी आज भी राह पर चले तो राहबर बने वहीं। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही। मुझको मुझ में ढूंढा दी नई पहचान। नन्हे से परिंदे ने ऊंची भरी उड़ान, ऊंची भरी उड़ान, ऊंची भरी उड़ान। मुझको मुझ में ढूंढा दी नई पहचान। नन्हे से परिंदे ने ऊंची भरी उड़ान। दूर उस गगन में उड़ते फिरते गाते, तराने हम तुम्हारे ही गुनगुनाते। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही। वो मेरे टीचर थे तुम ही, हाँ मेरे टीचर हो तुम ही। धूप में भी जैसे थे छाँव के तले, कांटों की चुभन भी मन को ना खले। धूप में भी जैसे थे छाँव के तले, कांटों की चुभन भी मन को ना खले। दिए खिलों की तरह जो सदा जले, रोशनी से जिसकी है अंधेरा ढले। रिद्धि सिद्धि वृद्धि होती, हाँ तेरे ही आने से। और सुंदर ये सृष्टि होती, हाँ तेरे ही आने से। मोरया अशा या श्रीरामाचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या सुनंदाताई कधीही शाळेत गेल्या नाही. आणि म्हणून ही प्रासादिक मूर्ती देण्याचं कारण एकच की त्या श्रीरामाचा आशीर्वाद घेऊनच या आमच्या ताईंनी 40 वर्ष अविरत अशी सेवा केली. आणि असं म्हणतात की ज्याच्या मुखी अंतरंगी राम, ज्याच्या मुखी अंतरंगी राम, त्याचे होईल सर्व काम. बोला जय श्रीराम, बोला जय श्रीराम. ताई, तुझ्यासारखी बहीण मिळणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असते जी अंधारात दिवा बनते. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे माझी सुनंदाताई. आयुष्यात जेव्हा जेव्हा मी अडचणीत होते, दुःखी होते किंवा मनाने खचून गेले होते, तेव्हा तू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस. माझ्या डोळ्यातील अश्रू पुसून मला पुन्हा हसायला शिकवलंस. करोनाचा काळ तर आईंचा स्वभाव हा अगदी फणसासारखा आहे. वरून जरी त्या कडक शिस्तीच्या दिसत असल्या तरी अगदी माया कुटकुटून भरलेली आहे. अगदी प्रेमाचा अथंगत सागर आहे माझ्या आई. मॅडम, आपण आपला शिकवलेले धडे, दिलेले संस्कार आणि केलेले मार्गदर्शन आजही आमच्या मनात जिवंत आहे. वर्गात आपण शिकवलेले प्रत्येक धडा आजही तितकाच आठवतो आणि आयुष्यात उपयोगी पडतो. आपण आम्हाला केवळ शिक्षण दिले नाही तर चांगला माणूस कसा बनायचा हेही शिकवले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आम्ही
मायामुळे आम्ही नेहमी प्रहित होत राहिले. कोविडच्या कठीण काळात जेव्हा अनेक जण दूर गेले तेव्हा तू आमच्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहिलीस. तू आम्हाला फक्त आर्थिक मदतच नाही केलीस तर मानसिक आधारही दिलास. त्या कठीण दिवसात तुझे शब्द, तुझे धैर्य आणि तुझी साथ आम्हाला पुन्हा उभं करण्याची ताकद देऊन गेली. हे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. तिची आणि माझी एका नाटकाच्या निमित्ताने ओळख झाली आणि त्याचं रूपांतर मैत्रीत कधी झालं आम्हालाच कळलं नाही. आणि सुनंदाचा हसरा, बोलका आणि मनमोकळ्या स्वभावामुळे आमची मैत्री खूप घट्ट होत गेली. सुनंदानी बऱ्याच याच्यामध्ये कामं केली आहेत. अगदी शिक्षिकेची नोकरी सांभाळून सुद्धा तिने तिचा अभिनयाचा छंद जोपासला. ह्याच्यात खरंच खूप कौतुक आहे. 2017-18चा काळ असेल, त्यांचा फोन आला माझ्या आईला, वहिनी काय करतायत तुम्ही? माझी आई बोलली काही नाही, काही खास नाही, तयारी करा, आपल्याला अमरनाथला जायचं आहे. म्हणजे बघा, मी जाते आणि माझ्या बहीणबाईलाही मी नेऊ, ही भावना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणसातली माणुसकी कशी कशी टिकवून ठेवायची हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या आत्या. बाळा, तू आजपर्यंत खूप कष्ट केलेस. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. ही सेवानिवृत्ती म्हणजे तुझ्या कामाचा शेवट नसून तुझ्या आयुष्यातील एका नवीन, सुंदर आणि आनंदी अध्यायाची सुरुवात आहे. आता तुला तुझ्या आवडीनिवडी, छंद आणि कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवता येईल. अशीच प्रेरणादायी वाटचाल आहे श्रीमती सुनंदा मोतीलाल ठाकरे यांची. ज्ञानाची उपासना, संस्काराची जोपासना, कलेची साधना आणि समाजसेवेची अखंड भावना या सर्वांचा सुंदर संगम म्हणजेच श्रीमती सुनंदा मोतीलाल ठाकरे. एखाद्या व्यक्तीचं यश कधी एकट्याचं नसतं, त्यामागे असतात अनेक आशीर्वाद. संस्थेच्या विविध उपक्रमात सुनंदाताईंनी उत्कृष्ट सूत्रसंचालन देखील केलंय. नाभिक समाज नाशिक, नक्षत्र मंच, रेडिओ सिटी नाशिक समाजसेवा करत सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यांनी आपली कलाही जपली. चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला. अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आणि प्रत्येक यशासाठी शाबासकीची थाप दिली. एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात संस्कार. सुनंदाताई, आज शाळेतल्या सेवेतून आपण निवृत्त होत आहात, पण तुम्ही दिलेले संस्कार, तुम्ही शिकवलेले धडे, तुम्ही घडवलेले विद्यार्थी आणि तुम्ही रुजवलेली मूल्य याचा सुगंध अनेक पिढ्यांपर्यंत दरवळत राहणार आहे. मला एक माहिती आहे की वर्गात शिकवायला जाताना अभिनय हा फार महत्त्वाचा असतो. कारण मुलं आपल्या शिक्षकाचा चेहरा पाहत असतात, त्याचे हावभाव पाहत असतात आणि तो कसा शिकवतो त्याचा तो अभिनय पाहत असतो. कारण मुलांना कविता धडा शिकवताना शिक्षकाजवळ तो अभिनय अत्यंत गरजेचा असतो. म्हणून या क्षेत्रामध्ये ते यशस्वी झालेले आहे, कारण त्यांना अभिनयाचं अंग आहे. मॅडमला एक शैक्षणिक टूर आपण दुबई या ठिकाणी काढूयास, आणि खरोखर त्याला इतकं मूर्त स्वरूप आलं. पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, 3-4 ग्रुप दुबईला जाऊन आले. त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळाल्या मोहिनी भागरे मॅडम, ठाकरे मॅडम यांची जोडी अशी जमली, ती फेविकॉलची जोडी आज तयार झाली. कोणी तोडायचा प्रयत्न करून पहा, मैत्री तुटते, कधी तुटणार नाही. अशा ज्या ठाकरे मॅडम आणि ज्यांच्या हृदयात गेल्या त्या कायमच्या जाऊन बसतात. तसं म्हणलं तर आता आमच्या पुणे विद्यार्थीगृह कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक की ज्यांनी 40 वर्ष अविरत शिक्षकी पेशा व्यतिरिक्त हा एक कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांचा समन्वय सांभाळण्याचं जे काम, ज्याला म्हणतात ना बॅकस्टेजची जबाबदारी त्यांनी अत्यंत लीलया पार पाडली होती. हा एक मोठा लॅकोना किंवा हा एक मोठं आता एक पोकळी निर्माण झालेली आहे. आणि एका सर्टन मुवमेंटनंतर मी म्हटलं त्यांना, चिडलो त्यांच्यावर. म्हटलं, ए माझी आई, जरा मी काय तिकडे कान तर द्या. त्यांचा चेहरा इतका लालबुंद झाला. काही मी म्हटलं आता शिक्षक आहे हो, शिक्षकांना कोण शिकवणार. पण त्यांनी ते ऐकलं एक 5-10 मिनटानंतर, आणि 15व्या ते 20व्या मिनटं होता राग. खूप वेळ होता, मला माहिती आहे. तो राग 15-20 मिनटं होता. नंतर आमचं मग चहा पाणी झाला. परत एखाद्या लहान विद्यार्थ्यासारख्या त्या शिकत होत्या. म्हणजे आजही शिकण्याची प्रवृत्ती असून आहे, म्हणजे शिक्षक असून
आपण फक्त आपल्यापुरतं पाहायचं नाही, तर आपल्या बांधवांची सुद्धा आपल्याला सेवा करता आली पाहिजे या उद्देशाने त्या संघटनेमध्ये सहभागी झाले आणि त्याच्याशी त्यांनी इमान राखलेलं आहे. तेव्हा असं हे सर्वांगीण सुंदर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व फार थोड्या शाळांना अशा प्रकारचे शिक्षिका मिळत असतात की ज्यांना आंतरिक ओढ असते की आपल्याला काहीतरी घडवायचं आहे, समाजामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन करायचं आहे, आपल्या कामाचा ठसा उमटवायचा आहे आणि आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवायचा आहे. तो अत्यंत कठीण आणि कठोर परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, यात काही शंका नाही. आता 40 वर्षाच्या सेवेपैकी 17 वर्ष तळेगावला होत्या त्या, आणि तळेगावला असताना त्यांची चुणूक जी आहे ती बघायला मिळाली. खरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. मी कधीही चिडलेलं त्यांना बघितलेलं नाही 17 वर्षाच्या काळामध्ये. अतिशय समाधानी, आनंदी. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग निर्माण झालेत, परंतु सुखदुःखे समकृत्वा या गीतेच्या वचनाप्रमाणे त्यांनी आपलं आयुष्य जे आहे ते धीरगंभीरपणे हे व्यतीत केलं आणि त्यालाही ते सामोऱ्या गेलं. म्हणजे तुम्ही आता फक्त एक मुठभर जमीन जी आहे ती मोजलेली आहे. अभी तो नापी है मुठभर जमीन आपने, अभी तो सारा आसमान बाकी है. अभी तो सारा आसमान बाकी है. तुमच्या पुढे संपूर्ण आभाळ एक व्यापक इतकं मोठं उभं आहे. आजचा दिवस आमच्या ठाकरे आणि जगताप परिवारासाठी अत्यंत भावूक, आनंदाचा आणि तितकाच अभिमानाचा पण आहे. कारण आज माझी आई आपल्या आयुष्याची 40 वर्षे अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने सेवेत घालवलेली जी शिक्षकी पेशाची नोकरी आहे त्यातून सेवानिवृत्त होत आहे. जमलेले माझे सर्व नातेवाईक, आमचे सहकारी, मित्रपरिवार आणि स्नेहीजन, आपण सर्वांनी मनापासून दिलेले प्रेम आणि आशीर्वाद हाच आईच्या पुढील वाटचालीचा भक्कम पाया आहे. मी मम्मीला हे खात्री देऊ इच्छितो की तुझं पुढचं आयुष्य आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण आणि तू जसं बोलली की मला जसं जगायचं तसं जगू दे, त्या तुला आधीही कधी मी बंधन घातले नव्हते, आताही नाही घालणार. उलट आता मी तुला उद्युक्त करेल की तुला पूर्णपणे फ्री वेळ भेटलेला आहे आणि तुला जे अपूर्णता तुझ्या आयुष्यात राहिली होती, जॉबमुळे म्हणा किंवा वेळेअभावी म्हणा, ती तू पूर्ण कर. शुक्रिया 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 शुक्रिया. आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम. शुक्रिया 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 शुक्रिया. हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया. शुक्रिया 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 शुक्रिया. माझी एक इच्छा होती की मी शिक्षिका आहे ना, माझी सून पण मी शिक्षिका करणार. मी इंजिनियर मुलींना नाकारलं आणि मी शिक्षिका सून केली. तर हे माझं देवाने पण ऐकलं आणि माझी सून मूल पण खूप छान मला मिळालेले आहे आणि त्यांचं पण मला नेहमी प्रोत्साहन असतं. सर्वस्व तुझला वाहुनी माझ्या घरी मी पाहुनी, तीर्थ तुची क्षेत्र तुची भाव ऐसा ठेवूनी. पूजिते मी देव माझा शब्द सुमने वाहुनी, प्रिय इथल्या संगतीने दीन गेले रंगुनी. भारलेला काळ होता जाणवे त्या या क्षणी, परी सत्य घेणे जाणूनी आता उरे मी पाहुनी. माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मित्रमैत्रिणींचे, माझ्या शाळेचे, माझ्या संस्थेचे फिटता ऋण फिटेना माझ्या या जीवनी, या ऋणातच सदा राहावे माझ्या या जीवनी, माझ्या या जीवनी. धन्यवाद.
भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर.